आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत शरणपूर वृद्धाश्रम फत्तेपूर या ठिकाणी. शरणपूर वृद्धाश्रम फत्तेपूर, नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय श्री रावसाहेब मगर साहेब. सचिव आहेत माननीय सुरेखाताई मगर. आणि या ठिकाणी व्यवस्थापक आहेत माननीय श्री संतोष मगर साहेब. तर आपण बघू शकता या ठिकाणी आपण या वृद्धाश्रमाला आज भेट देत आहोत. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं एक छोटंसं वृद्धाश्रम. आज आदरणीय श्री रावसाहेब मगर साहेब यांच्या प्रयत्नाने हे जे वृद्धाश्रम आहे आज चालू आहे. तर अनेक लोक वेळोवेळी मदत करत असतात. अनेक लोक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. तर बघा, अतिशय सुंदर असं वातावरणामध्ये या ठिकाणी छोटंसं वृद्धाश्रम आपल्याला बघायला मिळत आहे. अनेक आजी आजोबा आपले राहिलेले शेवटचे दिवस या ठिकाणी व्यतीत करत असतात. व्हिडिओ असं म्हणतात की जगी ज्याचं कोणी नाही त्यास देव आहे. अगदी त्याचप्रमाणे अनेक लोक देवासारखे या गोरगरिबांना मदत करत असतात. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या शरणपूर वृद्धाश्रमामध्ये आदरणीय श्री रावसाहेब मगर साहेब यांनी खूप छान योगदान या ठिकाणी गोरगरिबांसाठी दिलेलं आहे. आणि आपण बघू शकता की अगदी अतिशय सुंदरशी व्यवस्था या ठिकाणी आजी आजोबांसाठी त्यांनी केलेली आहे. आपली स्वतःची शेती या मळ्यामध्ये एक सुंदरसं वृद्धाश्रम स्थापन करून जवळपास 30 ते 40 आजी आजोबा या ठिकाणी राहतात. तर वेळोवेळी अनेक समस्यांना त्यांना सामना करावा लागतो. कधीकधी आर्थिक गोष्टींनाही त्यांना सामना करावा लागतो. खूप मोठ्या बिकट परिस्थितीतूनही जात असताना ही सुंदरशी जागा, सुंदरसं वातावरण तयार करून दिले ते आदरणीय मगर साहेब यांनी. तर अनेक लोक या वृद्धाश्रमासाठी खूप मेहनत करतात. हे वृद्धाश्रम एक त्यांचं छोटंसं कुटुंब आहे. आणि या कुटुंबासाठी आज अहिल्यानगरमधून एक उद्योजक आदरणीय श्री संतोषजी निर्मल साहेब आज या ठिकाणी आपल्या संपूर्ण परिवारासोबत दिवाळी सेलिब्रेशन करण्यासाठी थोड्याच वेळेत येत आहेत. आपण बघू शकता आदरणीय श्री संतोषजी निर्मल साहेब यांच्या गाड्या संपूर्ण फॅमिलीसहित ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आदरणीय निर्मल साहेब यांचा जो काही मुलगा आहे अनेक दिवसापासून ॲडमिट होता. परमेश्वराच्या दयेने, परमेश्वराच्या कृपेने त्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. परंतु तरीसुद्धा या संपूर्ण परिस्थितीवर मात करूनही आज दिवाळीनिमित्त त्यांनी दिलेला शब्द आज ते पाळत आहेत. तर आपण बघू शकता
आपण भाषणानंतर मोबाईल इकडे बाबा शेवटला का साईज काय कोण राहिले या भाऊ उर्फानी दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं होतं. तोच आनंद तोच चैतन्य घेऊन एक दादा दवाखान्यात असताना सुद्धा त्यांनी कसल्याही गोष्टीचं मागं पुढं न पाहता आता मला विचारले म्हणून फक्त मला आजी आजोबांचं दर्शन घ्यावं द्या. तुमच्या आशीर्वादामुळे एक दादाला आरोग्य लाभले. निश्चितच त्यालाही तुमचं असं खराब असणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि त्याला भरभरून त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मित्र परिवाराला आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा द्या. तुमच्याकडून अपेक्षा करतो निर्मळ साहेब तुम्ही जे कार्य करत आहात त्याला आमचा मानाचा सलाम. आणि मी आदरणीय सुधीर भाऊला विनंती करतो की आपण नाही बोलतील आज या ठिकाणी शरणपूर वृद्धाश्रम रावसाहेब मगर साहेबांनी स्थापित केलं. आमच्या नेवाच्या भागामध्ये हे वृद्धाश्रम किमान 4 ते 5 वर्ष चालले. त्यानंतर स्वतःच्या जागेमध्ये कारण ग्रँड मिळण्यासाठी स्वतःची जागा आवश्यक असते. त्या अनुषंगाने या ठिकाणी स्वतःची जागा त्यांनी या ठिकाणी मगर सरांनी आपल्या या मळ्यामध्ये दिली आणि सुंदर असं तात्पुरतं का विनापत्राचं हे वृद्धाश्रम आता तुम्ही पुन्हा एका नव्या जोमाने सुरू केलेला आहे. आणि
रांजणगावपासून नेवासा फाट्यापासून तर 7-8 किलोमीटर या ठिकाणी वृद्धाश्रम येतं. विशेष करून वृद्धाश्रमाला दरवर्षी कोणी ना कोणी या ठिकाणी मदत सहकार्य धान्य किराणा देत असतं. परंतु विशेष या ठिकाणी नगरचे उद्योजक संतोषजी निर्मल साहेब, आमच्या वृद्धाश्रम कमिटीचे मार्गदर्शक रावसाहेब मगर सर, व्यवस्थापक संतोषजी मगर सर, बाळासाहेब देवगडे माजी अध्यक्ष, या सर्वांनी या ठिकाणी सहकार्याने आम्ही फक्त प्रचार प्रसार केला. कोणती ग्रँड नसताना स्वबळावर रावसाहेब मगर सरांनी या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू केलं, स्वतःच्या मळ्यामध्ये सुरू केलं. आपण नेहमी ऐकतो एक गाणं, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. आपण म्हणतो कधी कुठं आहे देव, नुसतं म्हणतो आपण. परंतु या ठिकाणी भगवद्गीतेतलं वाक्य आपल्याला आठवतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने या ठिकाणी ज्या अर्जुनाला संदेश दिला, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. ज्याचं कर्म चांगलं असेल त्याच्या पाठीशी साक्षात भगवंत उभा राहतो. तो दिसत नाही आपल्याला, पण तिची जी ऊर्जा राहते इतकी जबरदस्त राहते. आणि तीच ऊर्जा या ठिकाणी कर्म चांगलं केलं, निर्मळ साहेबांनी दान करीत गेले. आणि भगवंत आमचे गुरुवर्य भास्करगिरी बाबा, मी देवगडचं प्रसिद्धीचं काम पाहतो. भास्करगिरी बाबा नेहमी सांगतात, आडलेल्या नारायणामध्ये देव पहा. हा आडलेला नारायण, याच्यात खरा नारायण शोधा. आणि म्हणून तेच त्यांचा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी प्रचार प्रसार करतो. आणि खरंच संतोषजी, आपण जे कुटुंबाने आपण जे काम केलं, परमेश्वरवरून पाहतो त्याचा कॅमेरा फार मोठा आहे. वीज चमकली म्हणजे कॅमेरा आहे, फ्लॅश चांगलं होतं. आमच्या वृद्ध माता पिताचे आशीर्वाद या ठिकाणी लाभले आणि यशला पुनर्जन्म लाभला ना, ते फक्त या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद आहे. आल्या संतोष भाऊनी या ठिकाणी प्रत्येकाचं दर्शन घेतलं, कारण आडल्याला नारायण आहे, हिची खरी पूजा आहे. आज आपण या दिवाळीच्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी पोशाख देऊन खऱ्या अर्थाने एक सन्मान केलेला आहे. साहेब, काही न वाटतं बातमी देऊ नये, पण मला वाटतं पत्रकार नात्याने बातमी द्यावी. कारण जगात दानी लई हो, स्वतःला लई मोठे लोक समजते. इतके दानी ना, त्यांच्या पैशाला कीड लागेल राहते पण बाहेर काढ नाही. संत नेहमी सांगतात, आपला कमाईचा हिस्सा 10% तरी दान करा, दान करा. कारण तो 90% घ्या तुम्ही, पण 10% तरी दान करा. म्हणजे त्याची फलश्रुती होती. तुमच्या कष्टाला पण एक हे होतं, त्याला पवित्र होतं. त्या पैशाला तुमच्या जे कष्टाचा पैसा आहे त्याला एक मंगलमयता येते, पवित्रता येते. आज जगात भरपूर चांगले मोठे मोठे लोक आहे. आपण पाहतो पैसा भरपूर राहतो, पण ऐन टायमाला असं काही त्यांच्याबद्दल ऐकायला येतं का उपचार करायची वेळच राहिली नाही, आम्हाला काही संगीत मिळालं नाही. त्यांची उदाहरणं पहा. कारण का तर जे चांगले मोठे आहे, पैसा आहे पण ते दान करतात, त्याच्या मागे साक्षात भगवंत असतं. त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. निर्मळ साहेबांचे उदाहरण नाही आहे, अनेकांची उदाहरण आहे. एक आमचे सैनिक होते बाळासाहेब पठारे म्हणून, ते सीमेवर लढत होते जम्मू काश्मीर. कोरोनाच्या काळात नेमके ते घरी आले, गोदेगावला घरी आले आणि कोरोनाने त्यांचं बळी घेतलं. परंतु न डगमगता त्या वीर सैनिकांच्या त्या पत्नीने आणि मातेने आणि सर्व कुटुंब बंधू, आज त्यांचं कुटुंब एक संघटित आहे, एक एकत्रित कुटुंब आहे. त्यांनी सांगितलं, माझा मामचा बाळासाहेब म्हणे देशासाठी लढत होता, परंतु आम्हाला एक सगळ्यांना एक हे आहे, त्याच्या आत्म्याला खरी शांती मिळायची असेल आम्हाला आहे. भेटेने मी 9 महिन्याने, एक कविता होती पाहिजे, भेटेने 9 महिन्याने. तर ते भेटायचं असं 9 महिन्याने तर कर्म चांगलं, ते म्हणे आम्हाला विश्वास आहे. म्हणून त्यांनी काय केलं, मला फोन केला, सुधीर भाऊ आम्हाला 1 लाखाचं दान करायचं, काय काय करायचं. म्हटलं आता काय करायचं. मग सरांना म्हटलं, तर म्हणे पत्रे लागते, काही रूम लागते, आम्हाला पंखे नव्हते, वॉट नव्हते, त्यामध्ये असे बारीक सारीक फार TV सुद्धा पाहायला गेलं त्यांना. आणि आम्ही या ठिकाणी वॉटर प्युअर आपलं शुद्धीकरणचं मशीन पण दिलं. इतक्या वस्तू त्यांनी दिल्या आणि वर 35,000चा निधी दिला, कारण आमचं शेडचं काम तिथं चालू होतं. आणि असे ते दान करीत गेले. आणि वर्षसुद्धा तिने इतकं मोठं केलं ना, वस्त्रदान करूनच केलं. अन्नदान, वस्त्रदान आणि द्रव्यदान हे 3 संतांनी दान सांगितलं जीवनातले. आणि ते दान करण्याचं भाग्य या ठिकाणी संतोषजी निर्मळ साहेब, त्यांचे मित्रपरिवार यांना लाभलेलं आहे. मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. आता दिवाळी आहे, पाडवा आहे,
आपल्याला उदंड असं आयुष्य लाभून, विशेष करून सर्वांनी आशीर्वाद द्यावा आमच्या यश राजाला. उदंड असं आयुष्य लाभून पुण्यजोमाने आपल्या पित्याचं या ठिकाणी संस्कार घेऊन तुम्ही देखील काय चांगलं काम करावं मला विश्वास आहे. भगवंत हा साक्षात पाठीशी असतो, आज तो पाहतो. आज दिवाळी प्रत्येक जण स्वतःच्याच आनंदात स्वतःच्या यांनी साजरा करीत आहे. पैशाला कीड लागले पण बाहेर काढीत नाही, परंतु काहीतरी दान या पवित्र पर्व काळात झालं पाहिजे, तो उद्देश या ठिकाणी जोपासला. मागील वर्षी देखील दान त्यांनी केलं आणि त्याची पुण्याई म्हणून आज एक नवीन श्वास, नवीन जोश या ठिकाणी भगवंताने आमच्या यशला दिलेला आहे. या आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून दीर्घायुष्य जेवण आमच्या यश बाळाला लाभो अशी प्रार्थना करतो. आणि हे जे सामाजिक कार्य जे करत आहे, तर या ठिकाणी निर्मळ परिवार, त्यांचे मित्र परिवार, त्यांना देखील चांगला आयुर्वाद लाभो, त्यांचा देखील उत्कर्ष हो. कारण चांगल्या माणसाच्या मागं परमेश्वर असतो ना, तर त्यामुळे त्यांचं काम आहे, ते कोणत्या क्षेत्रात काम करतात मला बरंच सांगितलं सरांनी. एक उद्योजक आहे ते चांगले, आणि म्हणून त्यांच्या देखील क्षेत्रात उन्नती व्हावं. त्यांची उन्नती म्हणजे आपल्याला देखील हातभार. आणि म्हणून सर्व परिवाराला मी धन्यवाद देतो. श्रीरामपूर आश्रमाच्या वतीने मी संपर्क प्रमुख आहे, आता मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण कडी न कडी जसे जोडते, एक साखळी बनती कडी कडी जोडून, त्याच पद्धतीने निर्मळ साहेबांचा आदर्श घेऊन उद्या जेव्हा पेपरला बातमी येईल तर लोकांना लाज वाटते, अरे यांनी दान केलं गाड्या, आपण नाही करू शकत. मग काहीतरी आपल्याकडून प्रेरणा घेऊन साहेब काही तयार होतात. हा आम्हाला अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आपण सर्वजण या ठिकाणी वृद्धाश्रम सुरू केलेला आहे. त्याला बळ देऊया. आणि आता वृद्धाश्रम सांभाळायचं म्हटलं साहेब, केवळ खाऊ घालायचं हे नाही, दुखणं खुपणं याचं आहे ना. आमच्याकडे फार 75, 80, 85 अशा वयाचे. आता 2 जण आमच्या तिथं आतमध्ये गिरी आहे, बसील, चालता येत नाही, फुग्याचं हे. मी म्हटलं आता बरेच आता सरकारने मोदी साहेबांची 5 लाखाची योजना आहे, त्यात बसू. आईला एक चालता आलं पाहिजे, आमची एक इच्छा आहे. त्या दुसरी आई ते म्हणे माझं 100 आणि ते पार गेलं, त्यांच्या देखील उपचारासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू. मगर साहेब तुम्ही काही एकटे नाही, तुम्ही हाक द्या, निर्मळ साहेबांना फोन करा, मला फोन करा. आम्ही आहे, आपली टीम पत्रकारांची ओळखी भरपूर आहे, नेते मंडळी चांगली आहे, ते साथ देतात. आणि सर्वांचं मिळून आपण या वृत्ताश्रमाला पाठबळ देऊया. आज उद्या दिवाळी, आज अमावस्या सुरू झालेली आहे, दिवाळीचं पर्वकाळ सुरू झालेला आहे. उद्या लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे. मी भगवंताचरणी प्रार्थना करतो आमच्या वृद्धाश्रमाला या सर्व वृद्धांना एक नव संजीवनी या ठिकाणी प्राप्त होऊन नये. यांना जेवढं आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला सेवा करता येईल आपल्या सहकार्याने, ते आम्ही करत राहू. आमच्या या सर्व माता पित्यांना उदंड असे आयुष्य लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय मला एकच शब्द सांगतो, तेवढं तरी माझ्या वाट्याला पुण्य येऊ दे. सगळ्या अंतविधीचा खर्च ते करतात आणि मला कोणालाही 1 रुपया मागू देत नाही, व्हॉट्सअपला मेसेज करू देत नाही. झाली घटना, त्याच एका सेकंदात मेसेज जातो, त्याच क्षणाला पैसे पडतात. असे 32 आजी आजोबांचं त्यांनी शेवटचं कर्म हाती घेतलं, तेच बसले. तुम्हाला जेव्हा आणि सांगतो मी विशेष कौतुक करेन या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून आमची जी जोडी संतोष भाऊ आणि ज्योतिताई काय त्यांच्या नशिबात आलं तर कुणी एखादा कंटाळा केला असता. त्यांना सांभाळायचं, ट्रेकरवर न्यायचं, जेवण वेळेवर द्यायचं, स्वयंपाक करायचं सुंदर. आणि हे दोघं इतके म्हणजे त्यांच्या आईवडिलांची त्यांना साथ, त्यांचे आईवडील देखील इथं आहे, त्यांची पुतणी आहे ती सरांची. आणि ते जर दोघं कुठं बाहेर गेले असते तर फार पैसा कमी लागतो. त्यांनी इतकी चव आहे त्यांच्या हाताला, दोघं पण कष्ट होईल, पण त्यांनी इथंच आपल्या चुलत्याला साथ देणे ठरवली. आणि म्हणून हे जे काही चाललेलं आहे ते इतकं सांभाळून घेतात. आणि आम्हाला अनुभव आला की सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. गेल्या 2 वर्षापासून आम्ही सर्व टीम, तुम्ही जे फक्त बाबासाहेब निर्मळ म्हणता, म्हणजे फक्त बाबासाहेब निर्मळ नाही साहेब, सुरुवात तुम्ही आम्हाला करून दिली. कारण देवखेडे साहेब आणि नेवासा फाट्याला आमचे सब डीलर कराळे, प्रितेश कराळे साहेब, या दोघांमुळं आम्हाला हे आश्रम माहिती झालं. त्यांच्याबरोबर मगर साहेब आले होते, असाच मदतीच्या याच्यावरती बोलणं झालं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही असं आश्रम चालवतोय, काही करता आलं तर बघा. त्याच्यानंतर योगायोगाने त्यांच्याकडूनच मला दुसऱ्या मार्फत माझ्याकडे एक मॅसेज आला होता, तो अंतिम विधी संदर्भातला. त्या अंतिम विधीसाठी 50-100 रुपये गोळा करून अंतिम विधी करणारे आणि ज्याच्याकडून पैसे उसने घेतले त्याला परत द्यायचे, तर असं त्यांच्याकडून मला सांगण्यात आलं होतं. म्हणजे त्या मॅसेजद्वारे तर ते रिटर्न करण्यासाठी त्यांनी पैसे मागितले होते.
मेसेज पाहिल्यानंतरच मला थोडंसं असं वाईट वाटलं का बा माणूस गेल्यानंतरही त्याला सुख नाही. म्हणून त्याच वेळेस मी त्यांना एक फोन केला आणि विचारलं का बा अंतिम विधीला खर्च किती येतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं मला 5,000 रुपये खर्च येतो. म्हणलं 5,000 मी तुम्हाला अकाउंटला मारून देतो, पण येणाऱ्या काळात अंतिम विधीसाठी कुठल्याही आजोबा आजीसाठी एकही रुपयाचा मॅसेज कोणाला टाकायचा नाही आणि कोणाकडून घ्यायचा नाही. हे मी 2 वर्षापूर्वी देवाच्या मनात असेल तर इथून पुढेही तो पाळला जाईल, एवढीच मी आपल्याला एक माहिती देतो. देवाने आम्हाला देणाराच ठेवलाय हो, म्हणून आम्ही देतोय, घेणाराच ठेवलेलं नाही. तर तेच आमचं भाग्य आहे आणि ते आमच्या या सगळ्या टीमचं भाग्य आहे. हे आमचे जे सहकारी आहेत हे असे जिकडं आपल्याला पुढं काही माहिती मिळेल तिथं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही आमचं सर्वजण एकत्र येऊन जे काय आम्हाला योगदान करता येईल देता येईल तो आमचा प्रयत्न असतो. आणि त्या प्रयत्नातून आज आपण इथं दुसरी दिवाळी करतोय. अपेक्षित नव्हतं ही दिवाळी आपली होईल म्हणून, कारण 6 तारखेला मुलाला मी पुणे येथे संचित हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. पहिले 6 दिवसाची परिस्थिती अशी होती तर मला वाटत पण नव्हतं का मी दिवाळी करेल. आणि 6 तारखेला हॉस्पिटलला जायच्या आदल्या दिवशी आम्ही आपल्या सर्वांचा कपड्याचा बाजार आम्ही सगळेजण जाऊन करून घरी आलो होतो. सकाळी उठलो तर मुलाला उठताच येत नव्हतं, तो पाय आणि हात धरत नव्हता. म्हणून पुण्याला संचित हॉस्पिटलला गेलो. तिथं गेल्यानंतर 5 ते 6 दिवसाची परिस्थिती खूप गंभीर होती, पण देवकृपा आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि आमच्या सहकारी सगळ्या मित्रांचे आशीर्वाद आणि आईवडिलांची पुण्याई म्हणून आमचा मुलगा आज आपल्या समोर आहे. इकडं आणायचा का नाही आणायचा याच्यावरती चाललं होतं, कारण त्याला बाहेरचं कुठलं इन्फेक्शन व्हायला नकोय. तर डॉक्टरला ज्यावेळेस बोलणं केलं तर त्यांनी सांगितलं का बा त्याला थोडं गरिबीतून लांब ठेवा आणि मास्क ठेवा आणि त्याला तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. कारण ज्या आजोबा आजींच्या आशीर्वादाने आज मुलगा उभा आहे आज त्यांना पण बघायला मिळाला पाहिजे, म्हणून आज आम्ही त्याला पण इथपर्यंत घेऊन आलो आमच्याबरोबर. कारण घरी ठेवणं पण शक्य नव्हतं आणि कार्यक्रम पण करायचा होता. मग आज आल्यानंतर 2 दिवसात आज आम्ही गुरुवारी आलो आहे डिस्चार्ज करून. आल्यानंतर मी सरांना फोन केला होता तर जेवणाचा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला आणि जो ठरलेला नियोजित कार्यक्रम आपला जो आपली आज नरक चतुर्थीची दिवाळी आम्ही आपल्या आजी आजोबाबरोबर करतो आणि दिवाळी ही आम्ही आमच्या घरच्यांबरोबर करतो, म्हणजे उद्याची दिवाळी. त्या ठरल्याप्रमाणे आज आपण इथं कार्यक्रमाला पोहोचलो आणि आज आपल्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम होतोय. आणि ह्या सगळ्या आपल्या आजोबा आजीच्या आशीर्वादानेच आमच्या सर्व टीमला हे बळ मिळतंय आणि म्हणून आम्ही हे करू शकतो. आणि ही करायची संधी परमेश्वर आम्हा सगळ्या टीमला देतोय, त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि हे सगळं करत असताना पत्रकार साहेब तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो. आणि सारे फोटो काय तुझ्याकडे दादा तरी
Concrete drains where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Each corner whispers a hero fell. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken and tales unveiled. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. सर क्या दूध है का? वर टाका वाजा ना काय तू काय पटकन घेऊन ते
काड्या खाली टाकू नको. कोण आहे ओळखी जायचं पार्टी बदलली अरे काय शिंगड वर गाजर असं सुद्धा नाही बहिणी